मित्रांनो, आपण ज्या मूवीबद्दल आज चर्चा करणार आहोत ती मूवी मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतची समजा बेस्ट मूवी आहे. आणि त्या त्या मूवीला गव्हर्नमेंटनं यावर का बरं बॅन आणलं हे आज आपण त्या मूवी बेसिस बोलू. ही गोष्ट आहे 1995मधली सतलुजा याच्यामधली. आणि तुम्ही ॲट एंड पूर्ण पिक्चर पाहिला तर तुम्हाला समजेल यार ह्या मूवीवर का बरं गव्हर्नमेंटनं बॅन आणला. आणि ह्या मूवीला जवळपास मी म्हणतो एक काहीतरी 3 वर्ष डिले करण्यात आलं होतं. कशामुळं तर मूवीमध्ये लय फुल असे ब्रुटल सीन दाखवले होते की जे पूर्ण एकदम रियालिटी बेसिस होते. तर त्यांचं एक म्हणणं होतं की 127 काहीतरी कट्स आणले होते त्यामध्ये. ती 127 कट नंतर पण 3 वर्ष ढकलला गेला होता पुढं पिक्चर तो. आणि एंडमध्ये जर पिक्चर रिलीज झाला तर ते एका दिवसामध्ये का बरं बॅन केला हे तुम्हाला मूवी पाहिल्यावर समजेल. मूवीची अशी बेसिक स्टोरी आहे. स्टोरी म्हणजे एक रिअल बेसिस इन्सिडेंट्स आहे. पंजाबमध्ये त्यावेळेस प्रमोशनसाठी फक्त हजारो लाखो लोकांना कत्तल केली त्यांनी. कुठंतरी लावारिस लाश म्हणून फेकून दिल्यासारखं फेकून देतात लोकांना मारून. कुठं पुलाखाली, कुठं पाण्यामध्ये, तर कुठं एखाद्या स्मशानाच्यामध्ये फक्त नोंदणी करून, आणि ते पण लावारिसमध्ये. तर अशाच एका खुलाशामध्ये ते एक जसवंत सिंग नावाचा एक तिथला व्यक्ती, त्या व्यक्तीनं पूर्ण खुलासा केला. त्याला पण पकडलं गेलं. त्याला एक जवळपास 4 ते 5 महिने टॉर्चर केलं गेलं. टॉर्चरनंतर त्याला मारून टाकलं. तर कशा म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही मूवी पास आल्या तुमचं डायरेक्ट रक्त उसळून येईल बाहेर की तुम्ही कसं काय असं कोणी काही करू शकतं. ते पण पोलीसवाले. त्यावेळेस पोलीसवाल्यांना लोक असं सांगायला पण कोणती कंप्लेंट किंवा सांगायला पण घाबरत होते की ही अशी कंप्लेंट आहे, तशी कंप्लेंट आहे. तर जसवंत सिंग नावाच्या माणसानं इतकं केलं होतं, पण त्याच्यानंतर त्याला सांगितलं गेलं की तू पोलीसवाल्यांचं नाव घेऊ नको. अशी बेसिक स्टोरी आहे त्या मूवीची. तुम्ही बघा यार, इंडियातल्या प्रत्येक माणसाने बघायला पाहिजे ही स्टोरी. आणि अजूनही 4-5 वर्ष त्याचं नाव जाणार नाही ह्या मूवीचं. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं लिहून. दिलजीत दोसांचा परफॉर्मन्स यार तुम्ही पिक्चरमध्ये पाहाल. त्याने ते जिवंत केलं. ते पूर्ण किरदार आहे ज्याच्या लाईफवर तो पिक्चर आहे त्यांनी पूर्ण जिवंत करून टाकलं. आणि निर्देशकांना इतका क्लिअरिफायनं तो पॉईंट हे घेतला एकदम, म्हणजे कोणाला न घाबरता हे करता. त्यांना माहीतच होतं जवळपास की ही मूवी बॅनच होणार आहे. पण एका दिवसात समजेनी जवळपास ती डाउनलोड करून बघितलेली. पण आता सध्या झी5वर होती ती. पण ज्या दिवशी रिलीज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पिक्चर झी5 पण काढण्यात आलेला आहे. मला निवेदन आहे की हा पिक्चर झाल्यानंतर मला 100% तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तो पिक्चर कसा होता.